नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. शर्वरीला जेव्हा कळतं की आईची तब्येत बिघडली ती ही माझ्यामुळे, तेव्हा तिला खूप काळजी वाटते. आईची तब्येत बरी नाहीये. जानकी म्हणते, वंश आता अजिबात काळजी करू नका, आईची तब्येत बरी आहे आणि ते आता आराम करताय. आणि सारंग भाऊजी आहे की त्यांच्याजवळ, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरं, फक्त स्वतःची काळजी घ्या आणि शांत राहा. ते का म्हणते, शरूताई तुम्ही काहीच केलं नाही ना, मग कशाला घाबरता? तुम्ही निर्दोष सुटणार म्हणजे सुटणार. आता जाऊन आईंना भेटा, अजिबात रडू नका बरं. ऋषिकेश म्हणतो, शांत हो बरं शरू, शांत हो, अजिबात रडू नको आणि स्वतःला त्रास करून घेऊ. आता मी नाही रडते आणि त्रास करून घेते, मी आता स्टेबल राहणार आहे. आईची काळजी घ्या, बाकी काहीच नाही. मी इथे व्यवस्थित राहील, पण आईची काळजी घ्या. ती खरंच एकटी पडली असेल, तिच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कधी एकदा तिला भेटते असं झालंय बरं. ऋषिकेश म्हणतो, शरू आपण पुन्हा एकदा सगळे एकत्र असणार आहोत, अजिबात काळजी करू नको. म्हणते, हो दादा. शरूला आता कॉन्फिडन्स आलेला असतो की माझे भाऊ भाऊजाई माझ्या बाजूने म्हटल्यावर मी नक्की सुटणार. त्याची काळजी घ्यायची. ओके ओके दादा, मी ओके, मी अजिबात रडणार नाहीये. ऋषिकेश आता सगळ्यांना घेऊन चाललेलो असतो. चला आता फार वेळ झालाय, अजून काय थांबता येणार नाहीये आपल्याला. जानकी म्हणते, वंश प्लीज तुम्ही स्वतःची काळजी. सगळे निघून गेलेले असतात. इतका पश्चाताप होतो तिला, इतका पश्चाताप होतो, जोर जोरात हंबरडा फोडून रडायला लागलेली असते. कारण तिने जी चूक केलेली असते तिला भोगायला लागत असते. आता शरू जर असं वागली नसती राहुलच्या बरोबर तर विक्रांतचा खून झालाच नसता. इतका पश्चाताप होत असतो, इतकी रडत असते ती. हे सगळे भेटून घरी आलेले असतात. मित्र आता काम करत असतो. तर विक्रांतचे जे फोटो असतात बॉडीचे, ते फोटो बघत असतो बारीक आणि स्वतःच्या मनालाच विचारत असतो, सौमित्र कोर्टामध्ये काय पॉइंट मांडू किंवा कुठून मी सुरुवात करू? फिंगरप्रिंट्स आहेत म्हटल्यावर मला काही बोलता येणार नाहीये जास्त. खूप स्ट्रॉंग पुरावा आहे, त्यामुळे मी जरा वीक पडणार आहे. काउंटर कसं करू ना, मला हेच कळत नाहीये. तर सौमित्राला कळतच नाही काय करू, कसं वागू, केसची सुरुवात कुठून करू, काय मेन पॉइंट मांडू. सौमित्राचा अगदी गोंधळ उडून गेलेला असतो. स्टडी चाललेला असतो. तेवढ्यात काय अवंतिका आलेली असते. सौमित्र, आता माझ्या डोक्यात एक विचार आला बघ, याचा काही उपयोग होतोय. हे बघ, आपण असं गृहीत धरूया की शरूताईंनीच मर्डर केला होता, बरोबर ना? फक्त गृहीत धरायचं या. तू ऐक मी काय म्हणते सौमित्र. तुला म्हटलं ना, इमॅजिन करूया, तू सिरियस होऊ नको. काय बोलतीये ना ते नीट ऐक सौमित्र. शरूताईने मर्डर केला असेल तर स्मार्टली प्लॅन केला असेल, बरोबर ना? तर झाल्यावर वेपन ते घरी ठेवणार नाही ना, कुठेतरी बाहेर टाकून देणार ना. सिंपल आहे ना. मर्डर वेपन म्हणजे ती हतोडी आपल्या घरात सापडली. शरूताईंनी जो फुल प्रूफ प्लॅन करून जो मर्डर केला असता तर ते मर्डर वेपन इथे ठेवलंच नसतं. साधं लॉजिक आहे ना मित्र. तू मला सांग, जेव्हा व्यक्ती एखादी गुन्हा करते तेव्हा ती सगळ्यात आधी जे गुन्ह्याचं हत्यार आहे ते लपवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ती पकडलीच जाऊ नये, बरोबर ना? मग शरूने जर खून केलाय तर ती वेपन तिथे कशाला ठेवेल? पॉइंट आहे ना यार. लपवते, डस्ट करण्याचा प्रयत्न करते, तसं काहीच झालेलं नाहीये. पुरावा तर उघड उघड समोर दाखवलेला आहे, जेणेकरून शरूच टार्गेट व्हावी यासाठी पुरावा मुद्दा म्हणून वर ठेवलेला आहे. लक्षात येते का? हा पॉइंट आपण मांडू शकतोय. घरात ठेवणं फ्रॉडच आहे ना यार, कसं होणार? हे शक्यच नाही. मित्र बोलायला लागलेला असतो अवंतिका बरोबर. मर्डर झाल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय केली जाते अवंतिका? मर्डर वेपन नष्ट करणं, बरोबर? मर्डर वेपन घराजवळ सापडलं याचा अर्थ ती व्यक्ती मूर्ख आहे किंवा फसवण्यात आले. हे दोनच पॉईंट समोर आहेत. रिजनेबल डाऊट हा होऊ शकतो. एक्झॅक्टली, म्हणूनच तुला म्हटलं की हा पॉईंट प्लीज लक्षात घे. सो मच अवंतिका, खूप छान पॉईंट दिलाय. देशपांडे वकील आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स खूप आहे आणि या केसकडे बघण्याचा वेगळाच काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यू असणार आहे त्यांचा. थँक्यू सो मच अवंतिका, फार छान आयडिया दिली मला. तर आता बाहेर निघून गेलेलो असतो आणि इकडे ती जानकी असते. ती सुद्धा सारखी सारखी जे शर्वरी बोलली त्या गोष्टीचा विचार करत असते. शर्वरी म्हटलेली असते, राहुलच्या घरी एकदा गेले होते तेव्हा तो पॅकिंग वगैरे काहीतरी करत होता. म्हटलं की तेवढी हातोडी दे बरं, आणि मी डायरेक्ट हातोडी दिली, पण त्याने मात्र हँड ग्लोव्ह वापरलेले होते. तिचं स्वयंपाकात लक्षच नसतं. जे शर्वरी बोलली त्याचाच ती सारखा सारखा विचार करत असते. ऐश्वर्या आलेली असते. अगं जानकी काय चाललंय तुझं? कुठे आहे जानकी? काय चाललंय? सॉरी सॉरी, खरंच लक्ष नव्हतं. ऐश्वर्या वंशनचाच विचार आहे, बरोबर ओळखले. टेन्शन आले ग, कसं व्हायचं त्यांचं? त्यांनी खून केलेलं नाहीये, विश्वास ठेव. हातोडीवर त्यांचेच फिंगरप्रिंट्स आलेत ना, खून तर त्यांनी केला नाही, मग फिंगरप्रिंट कसे आले कळत नाहीये. डोकं बंद पडलंय बघा. ऐश्वर्या म्हणते, मला वाटत नाही तिने खून केला नाही, तिने खून केला असणारे विक्रांतचा. तेवढ्या पातळीला ती जाऊ शकतीये. त्यामुळे जानकी उगाच तिला तू सावर सावर करून म्हणजे निर्दोष साबित करण्याचा प्रयत्न करू नको प्लीज. ठामपणे सांगू शकते हे सगळं शर्वरीनेच केलं आणि ती करूच शकतीये. पण काय जानकी, बोल बोल. आता ऐश्वर्या चिडलेली असते. जानकी, मला कळतच नाहीये तू शर्वरीचा इतका का विचार करतेय? म्हणजे तिला एवढं विचार करावा एवढी ती आहे का? ती आपला विचार करते का? तिने आपल्याला काय काय त्रास दिलाय, काय काय टॉर्चर केलंय, आपल्यासोबत कशी वागलीये, जरा विचार कर ना जानकी. तरी सुद्धा तिचाच विचार करतेय, तिच्याच बाजूने बोलतीये तू. तिने केलाय तर शिक्षा मिळायला हवीच आहे ना. जरा शांत बसतीस का? डायरेक्ट बोलत जाऊ नको, कुणी ऐकलं प्रॉब्लेम होणार ना, आणि सगळ्यांच्या डोळ्यात मग तूच येते. प्लीज असं बोलू नकोस. त्यांच्या डोळ्यात येऊ किंवा सगळ्यांच्या नजरेत आपण येऊ असं काहीच करायचं नाहीये. शांत बसा ऐश्वर्या, विचार करून बोलत जा. काय वाटतंय ना नंतर सांभाळून शांतपणे बोलू, आत्ता काहीच बोलायला जाऊ नकोस. ती जरी काही सांगितलं ना, माझा विचार माझा निर्णय बदलणार नाही. तिच्याबद्दल जे मत आहे ते तसं आणि अगदी तसंच राहणार. ती आता सुमित्राच्या रूम मध्ये आलेली असते. सुमित्रा झोपलेली असते. सुमित्राला सूप वगैरे घेऊन आलेली असते. जानकी हळू म्हणते, आई ओ आई. आता सुमित्राला हलवून उठते तेव्हा सुमित्राला जाग आलेली असते. गाढ झोप लागलेली असते.
जानकी म्हणते आई जरा उठता का, औषधं घ्यायची आहेत ना आई, उठा बरं चला. काही खायचं प्यायचंही नाहीये आणि औषधं सुद्धा घ्यायची नाही. आई असं कसं, बरं व्हायचंय म्हटल्यावर औषधं घ्यायला लागणार, त्यासाठी काहीतरी खायला लागणार. उठा बरं तुम्ही, मला औषधं घ्यायलाच लागणार आहे, नको म्हणून चालणार नाहीये, उठा तुम्ही. व्हायचंय ते होऊ दे, आता काही बघायचा अर्थच नाही राहिलाय मला. नानासाहेबांना सुद्धा अचानक घेऊन गेला, आता विक्रांतला घेऊन गेला, अजून काय काय दाखवतोय काय माहिती. मी सुद्धा काय काय आणि किती किती सहन करू, तूच सांग बरं. आई तुम्ही उठा आणि ऐका, असं धीर सोडून चालणार नाही. या जे व्हायचंय ते तर झालंच आहे, पण इथून पुढे काही होऊ नये यासाठी तर लढायला लागणार आहे ना आपल्याला. त्यांना सांगितलंय अशा गोष्टी, निराशाच्या गोष्टी बोलत नका जाऊ तुम्ही, मला काहीच होणार नाही, आम्ही काही होऊच देणार नाही आहोत ना तुमच्या सोबत, तुम्हाला माहिती आहे ना आम्ही आहोत, सगळं व्यवस्थित होईल. मग तुम्ही कशाला काळजी करता आणि कशाला असं निगेटिव्ह बोलताय. सगळं ठीक होणार आहे आई, प्लीज विश्वास ठेवा. कठीण काळ सुद्धा जाणार. वंचनने जर काही केलेलंच नाहीये तर त्या कशा अडकतील सांगा बरं. तिच्या बोलण्याने सुमित्राला जरा आधार आलेला असतो, धीर आलेला असतो. मी आशा सोडू नका, त्या नक्की निर्दोष सुटतील, म्हणजे सुटतील, माझा शब्द आहे. किती दिवस माझ्या सोबत होता, मग आता का पाऊल मागं घेताय. कठीण प्रसंग आहे म्हणून तुम्ही पाऊल मागं घेऊ नका, माझ्याबरोबर असंच खंबीरपणे उभं राहा, सगळं व्यवस्थित होणार आहे. तुमच्यासाठी, शर्वरी वंशांसाठी फार महत्वाचे आहात. त्याची काळजी घ्यायला पाहिजे की नाही सांगा बरं. जानकीने सुमित्राला गोड बोलून मनात मन घालून बरोबर उठवलेलं असतं, खायला प्यायला भाग पाडते आणि त्यानंतर गोळ्या सुद्धा घ्यायच्या असतात. सुमित्रा खात असते जानकीच्या हाताने आणि म्हणते शरूला आणशील ना तू घरी. हो आई नक्की आणणार. इकडे आता सौमित्र वकिलांकडे आलेलं असतं. फार मोठे वकील असतात, दीक्षित वकील, ते फार नावाजलेले असतात आणि खूप टॅलेंट असतात. त्यांचा सल्ला घ्यायला आलेलं असतो सौमित्र. आता पेपर वगैरे वाचतात आणि म्हणतात हे बघ सौमित्र, माझी ॲडवाईस घ्यायला आलाय तर मी तुला एक स्पष्ट शब्दात निर्णय देऊन टाकतो की ही तू केस लढू नको. तुम्ही काय बोलताय. हो मी काय म्हणतोय ते ऐकून घे सौमित्र आणि मग तुला काय वाटतंय ते सांग. माझी बहीण आहे आणि मी केस लढू नको असं कसं म्हणताय. एक ओपन अँड शट केस आहे, तू कितीही लढला कितीही प्रयत्न केला तरी तू जिंकू शकत नाहीये. बहिणीची केस जर हारला तर करिअरवर मोठा डाग लागणार आहे की सख्या बहिणीला वाचवता आलं आणि आम्हाला काय वाचवणार. नाव आणि करिअर सगळं स्पॉइल होऊन जाणार. बघ तू, जे डॉक्टर आपल्या जवळच्या लोकांची सर्जरी करत नाही तसं वकिलांचं सुद्धा असतं. आपल्या लोकांची केस आपण लढायची नसते. त्याच्या माणसांची केस लढताना इमोशनली इन्व्हॉल्व्ह होतो, बरोबर ना. इमोशनली इन्व्हॉल्व्ह झालो की लॉजिकली विचार करू शकत नाही, मग काय आपण वीक पडतो. हुशार लॉयर बघ, त्याला ही केस दे आणि त्याच्याकडून जिंकून घे केस. वकिलाने सल्ला दिलेला असतो की तू केस लढू नको, कारण जवळच्या लोकांची केस लढायची असली तर माणूस वीक पडतो. तर इकडे जानकी, अवंतिका, सारंग सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात. आतापर्यंत एवढा अभ्यास केलाय लॉचा अवंतिका, तरी वंशासारखी केस कधी नजरेस आली आहेस काय ग. सुद्धा तिथेच असतो. सांगायचं तर खरंच कठीणच आहे या सगळ्या गोष्टी. पिन मॅच होणं डायरेक्ट एव्हिडन्स होतो, तरी पण इम्पॉसिबल नाहीये. आपण लढू शकतो आणि निर्दोष सुटू शकतो. ऋषिकेश म्हणतो आपला सौमित्र उत्तम वकील आहे, तो शर्वरीला बाहेर काढणार म्हणजे काढणार, एवढी गॅरंटी आहे मला. यांचं कौतुक चाललेलं असतं, यांची चर्चा चाललेली असते. आशा करते सौमित्र भाऊजींनी केस लढावी आणि जिंकावी एवढीच इच्छा आहे. तेवढ्यात काय सौमित्र आलेलं असतो आणि ऐश्वर्या सुद्धा बाजूला बसलेली असते. मित्र काय रे. मित्र भाऊजी सांगा ना, शर्वरी वंशांना बेल मिळाली ना. भाऊजी सांगा ना, काहीतरी बोला ना प्लीज. मित्र काय झालंय, काहीतरी बोल की. ही केस नाही लढणार आहे. आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. बहिणीची केस लढायला सौमित्र का नाही म्हणतोय तेही डायरेक्ट. मित्र तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का. अवंतिका आता चिडलेली असते, का लढणार नाहीये केस. तुझ्या बहिणीवर ही वेळ आली आणि खुशाल माघार घेतोय तू म्हणतोय की केसच लढणार नाहीये. अवंतिका आता चिडलेली असते आणि सौमित्राला खूप बडबड करत असते. तू ही चुकीचं करतोय, केस लढणार नाही हे बोलूनच तू चूक करतोय. मित्र कारण काय सांगतोस का मला. तू सख्खी बहीण आहे तुझी, तू माझी बहीण आहे मला चांगलंच माहितीये. म्हणूनच मी जर ही केस हरलो तर माझं अख्खं करिअर पणाला लागेल. काहीच करिअरमध्ये माझा अर्थ राहणार नाही. करिअरच्या बाबतीत कोणतीच रिस्क घ्यायची नाहीये मला, कारण शरूची केस ऑलरेडी वीक आहे आणि वीक केस लढून मला अजून वीक व्हायचं नाही आणि माझ्या करिअरवर डाग लावून घ्यायचा नाही. तेव्हा स्पष्ट सांगतो मी शरूची केस लढणार नाहीये. सगळ्यांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. जानकीच्या तोंडालाच हात लावते. ऋषिकेशचं डोकं बंद पडलेलं असतो. सारंग खूप घाबरतो. ऐश्वर्याला फारसा काही फरक पडलेला नसतो, कारण तिला माहितीये शर्वरीने खून केलाय म्हटल्यावर ती अडकणार, यात काही शंकाच नाही. सौमित्र एक वकील आहे आणि हुशार वकील आहे, या नात्याने बरोबर तो केस लढायची नाही असं म्हणतोय. पण अवंतिका एक वकील या नात्याने म्हणत असते की केस जिंकायची की नाही ते आपल्या हातात आहे. आपण तयारी करायची, लढायची आणि पूर्ण प्रयत्न केला तर आपण जिंकू शकतोय. मग सौमित्र आधीच लढायच्या आधीच का माघार घेतोय. अवंतिकाला आता राग आलेला असतो आणि ती आता रागाने बघत असते सौमित्रकडे. सौमित्र जे काही बोलला, जो काही निर्णय घेतला, अजिबात अवंतिकाला आवडलेला नसतो. ती आता रागावलेली असते की हे काय बोलतोय, हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. सो जे काय बोलतोय ते मला पटतच नाहीये. तुझं हे बोलणं तुला तरी पटतंय का. रिक्स घेऊ शकत नाही म्हणजे अचानक काय वागायला लागलाय, जरा विचार कर सौमित्र. सख्या बहिणीबद्दल बोलतोय तू. तिच्या आयुष्यापेक्षा करिअर इम्पॉर्टंट वाटतंय. तिचं आयुष्य तर जेलमध्ये गेलं सडत तर काय राहणार आहे रे. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतंय, तुला कळतंय का. तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का सौमित्र. अवंतिका खूप चिडलेली असते. ही चर्चा, यांचं हे बोलणं ऐकलेलं असतं सुमित्राने. जोरात किंचाळते आणि म्हणते सौमित्र तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय रे. बहिणीची केस लढायला नाही म्हणतोय, जराही काही वाटत नाहीये तर इतका स्वार्थी कसा होऊ शकतो रे. स्वतःच्या बहिणीची केस लढायला नाही म्हणतोय, लाज नाही वाटत आहे तुला.
तू काय वागतोय तुझं तुला तरी कळतंय का सौमित्र? आता इतकी बोलते, इतकी चिडचिड करत असते, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकील झालाय, वकीलपणाची शपथ घेतलीये, स्वतःच्या बहिणीलाच न्याय मिळवून देण्यासाठी मागे पुढे बघतोय, तर लोकांना काय न्याय मिळवून देणार? बहिणीवर वेळ आली आहे तर माघार घेतोयस होय? हे मला पटत नाही सौमित्र. खूप बोलत असते ही सुमित्रा. स्वतःच्या करिअरचा विचार करतोय, स्वतःचा विचार करतोय, इतका स्वार्थी. रक्ताच्या नात्याला सुद्धा तू दूर लोटतोय फक्त आणि फक्त करिअरसाठी, तुझ्या स्वार्थीपणासाठी. सौमित्र हे चुकीचं नाहीये का रे? त्याच्या नात्यासाठी उभा राहणार नाहीये म्हटल्यावर किती स्वार्थीपणा आहे तुझा, हद्द झालीये स्वार्थीपणाची. शरूला सोडवणं इतकं सोपं नाहीये, दिसतं तेवढं सोपं नाहीये, फारच अवघड आहे. ओपन अँड शट केस आहे तिची. ती डायरेक्ट तिचं मर्डर वेपन तिथे सापडले आणि त्यावर तिचे फिंगरप्रिंट सापडले. त्यामुळे केस लढणं किंवा तिला सोडवणं अशक्य गोष्ट आहे. असेल शक्य मान्य आहे ना, पण लढून तर बघ की. लढता तलवार मॅन करणारे त्या व्यक्तीला काय म्हणतात माहितीये तुला? भॅड म्हणतात, भॅड. आणि तू भॅड आहेस का? न केस लढताच लगेच हारतो आणि माघार घेतो म्हणजे तू भॅड आहेस, बरोबर ना सौमित्र? भॅड आहेस, एक नंबरचा भॅड आहेस. आता सुमित्रा काय ऐकत नसते, खूप बडबड करत असते. मित्राने सटकन अशी कानाखाली ठेवून दिलेली असते. एवढंच म्हटलेलं असतो की आई तू काय बोलते, तुझं तुला तरी कळतंय का? तेव्हा सटकन कानाखाली देऊन ती म्हणते बरोबर बोलतीये, अगदी बरोबर बोलतीये मी. सुमित्राला फार राग आलेला असतो जेव्हा सौमित्र केस लढायला नाही म्हणतो तेव्हा. लाज वाटते रे, तू माझा मुलगा आहेस हे म्हणायची लाज वाटतीये मला. सख्या बहिणीसाठी लढू शकत नाहीये तर तू काय करू शकतोय? मला एवढी विनवण्या करतीये, तुझ्यावर एवढी डिपेंड येते आणि एवढी हाका मारतीये, तू केवढी कासावीस होतीये, आणि तू काय करतोय? तिच्या हाकेला प्रतिसाद देत नाहीये, तिला ओ सुद्धा देत नाहीये, तर काय धावून जाणार रे तू? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे, तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती. लढणार नाही म्हणून मोकळा झालास, वा सौमित्र वा, लगेच हात वर केलेस रे. आता खूप काही बोलत असते सौमित्राला, खूप रागवलेली असते, कानाखाली सुद्धा ठेवून दिलेली असते, आता रडकुंडीला आलेली असते. खरंच आम्ही दोघे एकट्या पडलो, नाना गेले आणि सगळंच काही संपलं, खरंच आम्ही एकट्या पडलो. आता जानकी म्हणते आई प्लीज असं बोलू नका ना तुम्ही. सौमित्र भाऊजी तुम्ही पण जरा शांत राहा ना प्लीज. तरी विचार करा ना, तुम्हीच असं नाही म्हटलं तर कोण लढणार आहे केस? इंचा विचार करून तरी जरा शांत बसता का? निर्णय बदला प्लीज. फॉरेन्सिक रिपोर्ट आलेत, मर्डर वेपनवर शरूचेच फिंगरप्रिंट मिळालेत. काय जगातला कोणता जरी वकील असला तरी तिला सोडवणं अशक्य, इम्पॉसिबल आहे. ओपन अँड शट केस आहे, त्यामुळे डोकं लावण्यात काहीच अर्थ नाही. मला जर इमोशनल फुल बनवून डिसिजन घ्यायचं असेल तुम्ही नक्कीच घेऊ शकता. मी कशातच अडकणार नाहीये आणि माझा निर्णय तर मी बदलणार नाहीये. मी ही केस लढणार नाही म्हणजे नाही. माझ्या डिसिजनवर मी ठाम आहे, माझा डिसिजन मी काय बदलत नसतो. चाललेला असतो सौमित्र, जॅकेट उचलतो आणि घाईघाईने चाललेला असतो. लगेच जानकी म्हणते भाऊजी थांबा, असंच जाऊ शकत नाहीये तुम्ही. मला काय म्हणायचंय, खून शर्वरी वनसननेच केलाय? बोला ना भाऊजी, काय वाटतंय, बोला बोला. मित्र म्हणते जानकी तू काय बोलते, तुझं तुला तरी कळतंय का? तुझं पण डोकं फिरलंय त्याच्यासारखं. काय बोलतोय जरा विचार करून बोला. काही बोलत सुटला तो मनातल्या मनात म्हणत असते आई तुम्ही काय एवढ्या चिडताय आणि लगेच रिॲक्शन देताय? तुमच्या पोरीचा हात स्वतःच्या नवऱ्याला मारायला धजवला आणि जानकी फक्त रिॲक्शन देतीये, तर तुम्हाला एवढा काय त्रास होतोय? काय एवढे लगेच रागावून तिला बोलताय? मनातल्या मनात ऐश्वर्या हे सगळं बोलत असते. जानकी म्हणते आई मी फक्त सौमित्र भाऊजींशी बोलतीये, जरा ऐकून तरी सांगा भाऊजी, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. एका भावाचं आणि एका वकिलाचं मत जाणून घ्यायचं आणि तुम्ही ते मत जाणून देणार आहात, मला उत्तर देणार आहात. का म्हणते तुम्ही रूम मध्ये चला बरं, मी तुम्हाला सगळ्यांना समजावून सांग. सुमित्रा म्हणते मला काय समजायची गरज नाही, मला अजिबात काही समजायचं नाही. समजायचं असेल तुझ्या नवऱ्याला समजाव. त्याची जरा अक्कल जागेवर आण, त्याची अक्कल कुठे गेलीये बघ. आता जो सौमित्र असतो तो माघारी येतो आणि म्हणतो आई इमोशनल ब्लॅकमेल करायची नेहमीची ट्रिक मायर ट्राय करू नको, मी फसणार नाहीये. सगळं समजतं, इमोशनली ब्लॅकमेल करतीये, मला जाळ्यात अडकवतीये, मी फसणार नाहीये, माझ्या करिअरचा बट्ट्याबोळ करून घेणार नाहीये. मित्र आता आवाज चढवते आणि सौमित्र तुला पुन्हा पुन्हा सांगतीये, ऋषिकेशला लिहिलंस तू आई तू जरा शांत होतीस का प्लीज, तू टेन्शन घेऊ नको आणि जरा शांत हो. सुमित्राला समजावून ऋषिकेशने आतमध्ये नेलेलं असतं, कारण बाहेर फारच तमाशा सुरू झालेला असतो, त्याच्याने अजून तिला त्रास होणार हे माहिती असतं. आता मात्र ऋषिकेश आणि सारंग जबरदस्तीने तिला आतमध्ये घेऊन जातात आणि आराम कर असं सांगतात. जानकी म्हणते की सौमित्रा भाऊजी तुमची बहीण निर्दोष आहे, तिने खून केलंच नाही असं तुम्हाला वाटत होतं बरोबर ना? अचानक तुम्ही का लगेच निर्णय बदलला आणि दोषी ठरवून तिला मोकळे लढायला का तयार नाही? आज सांगा की सगळ्यांच्या समोर तिने गुन्हा केलाय म्हणून. नाही तुम्ही कबूलच करा भाऊजी, आज तुझे शब्द माझ्या तोंडी टाकू नकोस, आत्ताच सांगतोय. फिंगरप्रिंट्स मिळालेत ना, मर्डर वेपन सापडलाय, बस याच्यापेक्षा जास्ती पुरावा नाही आणि मला काही बोलायचंच नाहीये. अरे म्हणते याचा अर्थ तेच होतो की तू सुद्धा एक्सेप्ट केलंय की शर्वरीनेच खून केलाय विक्रांतचा. आता सौमित्र म्हणतो ऐश्वर्या मध्ये बोलू नकोस, आत्ताच सांगतोय मी, तुझा काही एक संबंध नाही. नाही मध्ये बोलायचं, मी मध्ये बोलणार म्हणजे बोलणार आणि जे बोलते ते मी खरं बोलते आणि घरचा प्रश्न आहे म्हटल्यावर मी बोलणारच की. तू ही केस का लढत नाहीये? कारण तुला माहितीये तू ही केस लढणार तरी जिंकणार नाहीच आहे, हरणारच आहे. मग लढून उपयोग काय? त्यासाठी आधीच माघार घेतोय. तुला माहितीये ना शर्वरीने खून केलाय आणि ती काय यातून सुटत नसते. ऐश्वर्या डायरेक्ट बोलून मोकळी झालेली असते. तर काही एक ऐकत नाही आणि तन तन करत तिथून निघून गेलेलं असतो. आता ऋषिकेश आणि सारंग आईला तिथे आराम करायला लावतात आणि ते सुद्धा बाहेर आलेले असतात. म्हणतो जानकी करायचं काय, मोठा प्रॉब्लेम सुरू झालाय आपल्या पुढे. आता तर
सगळंच अवघड होऊन बसलंय. जानकी म्हणते हो ना, खरंच कळत नाहीये काय करावं आणि काय नाही. ऋषिकेश टेन्शन घेऊ नका, काहीतरी मार्ग निघणार, यात काही शंकाच नाही. काहीतरी आपण शोधून काढूच. या डोकं बंद पडायला लागलेलं. माणसांना भेटायला जाणार आहे, त्यांच्यासाठी डबा घेऊन जाणार आहे मी. त्याची तयारी करते. जानकी चाललेली असते आता जेवणाची तयारी करा. ती का त्याला समजव सौमित्रला. हो दादा, बघते माझ्या पद्धतीने काही मॅनेज होतंय. म्हणतो दादा नक्की काहीतरी मार्ग निघेल रे. असं हरून कसं जमणार, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. शरुताईची यातून सुटका होणार, मला खात्री आहे दादा. शरुताई नक्की सुटणार म्हणजे सुटणार. तर आता चेंज वगैरे करतो आणि अवंतिका वर आलेली असते. सौमी तुला काय झालंय रे, का असं विचित्र सारखं वागतोय, तुझं तुला तरी कळतंय का? अवंतिका जरा शांत बसतीस. त्या गोष्टीवर चर्चा नकोय. खाली जो विषय झाला बस, निर्णय देऊन मोकळा झालोय. आता मला चर्चेत अडकू नको. काय वागतोय काय नाही मला कळतच नाहीये. सौमित्र का असा स्वार्थीपणाने विचार करतोय? करायची नाहीये केस, सांग बरं. आणि लगेच डिसिजन घेऊन मोकळा होऊ नको. त्यांना शरुताईंना तुझी गरज आहे आणि तू माघार घेऊ शकत नाहीयेस. या वेळेला करिअरचा विचार करू नको प्लीज. मग मी काय करू? करिअर डाऊनहिल लावू? करिअर फ्लॉप करून बसू का मी? तू काय बोलते, तुझं तुला तरी कळतंय का? भावनेच्या आहारी जाऊन वाटोळ करून घेऊ का मी? मी तुझ्यासारखा इमोशनल फुल बनणार नाहीये आणि मी भावनेच्या आहारी जाऊन कुठचाही निर्णय घेणार नाहीये. अवंतिका कळतंय का तुला? आणि षट केस आहे आणि तरी सुद्धा मी स्वतःची जीवाची बाजी लावू, रिक्स घेऊ आणि करिअर बर्बाद करू? अवंतिका प्लीज. तूच म्हटली होतीस ना सिनियर ऍडव्होकेटला जाऊन कन्सल्ट कर, त्याची ओपिनियन काय ते जाणून घे आणि मग काय तो डिसिजन घे. मग मी तेच केलं. बेस्ट वकिलाकडे गेलो होतो, त्याची ऍडवाइस घेतली आणि त्यांनी जी ऍडवाइस दिली त्यानुसारच वागतोय मी. त्यामुळे अवंतिका आता परत मला निर्णय बदलायला भाग पाडू नकोस. लढू नको असा सल्ला ते समोरचे वकील देतील असं वाटलं नव्हतं ना मला. असं जर वाटलं असतं तर मी तुला केस घेऊच नको असं म्हटले असते ना. मी असा सल्ला दिलाच कसा तुला की केस लढूच नको, जिंकायच्या आधीच हारायचं त्या काय सांगायला लागलेत? शरुताईंची केस नीट स्टडी कर तू. एखादी तरी पॉईंट सापडेल ना रे तुला. काहीतरी गोष्ट सापडेल की ज्याने जिंकायचं कॉन्फिडन्स येईन, जिंकू शकतो, काहीतरी पॉझिटिव्ह माइंड होईल तुझं. प्लीज प्लीज सौमित्र जरा विचार कर तू. काय जायला लावलं? जिंकण्याचं कॉन्फिडन्स मिळेल म्हणून तुला जायला लावलं होतं. मीच तुला म्हटलं होतं ताई मर्डर वेपन आपल्या घरात का ठेवती? साधं लॉजिक आहे ना. तू का लोकांचं ऐकून विचार बदलतोय तुझा? प्लीज. तर जिंकण्याच्या पॉसिबिलिटी मिळतील. तुला एक पॉईंट मिळालाय, महत्वाचा पॉईंट मिळालाय, तो कोर्टामध्ये मांडू शकतो, त्यावर तू खूप डिस्कशन करू शकतो. पण तू ठरवलायच की माघार घ्यायची, पुढे जायचंच नाही, तर मी तरी काय करू शकते? सौमित्र प्लीज तू लढ आणि काहीतरी कर सौमित्र. असं हार मानू नकोस. आता अवंतिका तिच्या पद्धतीने खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण सौमित्राला काही समजून घ्यायचंच नसतं. माझा देव आपल्या सोबत आहे आणि आपण नक्कीच जिंकूया. प्लीज प्लीज सौमित्र प्रयत्न तर करून बघूया ना. हरलो तो हरलो, पण प्रयत्नच केले नाही आणि आधीच हत्यार टाकून द्यायचं हे योग्य आहे का? प्लीज प्लीज सौमित्र आपण प्रयत्न करूया. अवंतिका काही फिलॉसॉफीज ना फक्त ऐकायला छान वाटतात, पुस्तकांमध्ये वाचायला छान वाटतात. ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपल्या आयुष्यात ते यायच्या असतात तेव्हा अजिबात ते आवडत नाही. म्हणते देव आपल्या सोबत आहे. त्यांची केस तू लढायची ठरवली होती बरोबर ना? सॉल्व्ह का नाही झाली? झाली सॉल्व्ह, पण मी गिव्ह अप केलंच नाही ना. पण हार मानतोस, लढतच नाही, निदान मी प्रयत्न तरी केला ना रे. डबल स्टँडर्डच कळत नाहीये. तुझा विचार काय, तू वागतोस काय, बोलतोस काय, मला कळतच नाहीये सौमित्र. मुळात म्हणजे तुझ्या वागण्या बोलण्याचा मला काही अर्थच लागत नाहीये. काय वागतोय जरा विचार कर ना सौमित्र प्लीज. सौमित्रशी बोलतीये ना, ज्या बहिणीसाठी भांडायचा, बहिणीसाठी लढायला तयार असायचा आणि तिच्यावर वेळ आलीये, ती एवढ्या अडचणी सापडलीये तर डायरेक्ट माघार घेतोय सौमित्र. आय डोंट लाईक. त्यांच्या विरोधात एक शब्द जरी बोलले तर माझ्या अंगावर धावून यायचा. काय करू आणि काही नाही अशी अवस्था व्हायची. आणि आता तूच त्या शरुताईंना एकटं पाडतोस. मला हे पटतच नाहीये. मनातलं तुझ्या बहिणीसाठीचं प्रेम व्यक्त करायचाच, आठवतंय का? करायचा, ओरडायचा, रागवायचाच, नको नको ते बोलायचास, रुसून बसायचा, आठवत नाही का तुला? आणि आता ती एवढ्या अडचणीत आहे, एवढ्या कोंडीत सापडलीये ती, तिला आधार द्यायचा, लढाईचं सोडून डायरेक्ट हत्यार टाकतोय. तुला हे पटतंय सौमित्र? अरे आत्या काय झाले सौमित्र? बोल की, उत्तर दे माझ्या प्रश्नाचं. आज बहिणीला सगळ्यात जास्त गरज तेव्हा पळून चाललाय. आय डोंट लाईक सौमित्र, आय डोंट लाईक. काढतोस तू अवंतिका. तू किती जरी मला आडून आडून इकडून तिकडून इमोशनल करण्याचा प्रयत्न केला की माझा निर्णय बदलत नसतो. मला इमोशनल कर, काहीही कर, मी माझा निर्णय बदलणार नाही. फुल अँड फायनल हे तू लक्षात घे. किती काही होऊ दे, मी माझा निर्णय बदलणार नाही म्हणजे नाही. का त्याच विषयावर बोलणं भांडणं आपण बंद करू आणि दुसरा काहीतरी विषय काढू प्लीज. तर अवंतिकाला चिडतो, रागवतो आणि तिथून आता तो निघून गेलेला असतो. अवंतिका सुद्धा रागारागाने आता खाली चाललेली असते. आता जानकी स्वयंपाकाला लागलेली असते, कारण तिला डबा घेऊन जायचं असतो. शर्वरीला भेटायचं सुद्धा असतं आणि डबा सुद्धा द्यायचं असतं. आलेली असते. म्हणते जानकी तू बघितलं का गं? मित्राला स्वतःच्या बहिणीपेक्षा जास्त करिअर इम्पॉर्टंट आहे. काय वागतोय सौमित्र, बघितलंस का तू? जानकी मतावून कसं मागे फिरला बघितलं ना तू? कळलंय, ही इज व्हेरी स्मार्ट. जानकी म्हणते ऐश्वर्या बासा आता गप्प बस एकदम. मित्र भाऊजींना काहीच बोलायला नको. सध्या त्यांचं मन, त्यांचे विचार काहीतरी वेगळेच चालले, आणि आपण त्यांच्याबद्दल काही बोलायला नको. या दोघींची चर्चा चालली आहे तेवढ्यात अवंतिका आलेली असते. बोलायला नको सौमित्रला. सौमित्र वागतोय तो योग्य आहे का जानकी? यांनी सौमित्रला बोलायला हवं की का असं गिव्ह अप करतोय आणि तू म्हणतेस बहिणी की काही बोलायचंच नाही. माहितीये सगळ्यांनी डोकं फोडून सांगितलं तरी तो काय ऐकत नसतो. तो माघार घेणार नाही आणि केस लढायला काय तयार होणार नाही. असं वाटायचं की मी सौमित्रला खूप चांगलं ओळखते, मी त्याला खूप चांगली जवळून त्याचं
मैत्रीण झाली, पण नाही, तो माझा मित्र नाही आणि मी त्याला ओळखतही नाही. मला कळालंय की सौमित्र काय आहे आज, त्याच्या मनात काय चाललंय एक्झॅक्टली कोणीच काही थांग पत्ता लावू शकत नाही. मित्र असा वागेल मला कधीच वाटलं नाही. नॉट एक्सेप्टेड वहिनी. स्वार्थीपणा करेल असं स्वप्नातही वाटलं नाही. जानकी म्हणते जरा शांत बसतीस का अवंतिका? वहिनी सौमित्र काय वागतोय बघताय ना तुम्ही, तुम्हाला कळतंय ना, ऑलरेडी त्रास होतोच आहे ना मला. असू दे ना, तू ऐक तर खरं. नाही लढायचंय तर नको लढू देऊ ना. कुठला तरी वकील बघूया आपण. नाही लढायची तर नको लढू देऊ ना. कशाला फोर्स करते तू? वकील बघायची काय गरज आहे? घरी 2-2 वकील असताना दुसरा वकील बघायचा, ही कुठलं लॉजिक आहे? ट्रेस आलाय मान्य आहे, पण या गोष्टी कुरवाळत बसण्यात, हातावर हात ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये. मला त्रास होणार आहे, त्रास कमी होणार नाहीच आहे, अजून मला त्रास वाढत जाणार आहे. फॅक्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काहीच प्रयत्न केले तर थोडाफार फरक पडू शकतोय. अवंतिका म्हणते सौमित्राच्या नादाला लागणार नाहीये, केस मी स्वतः जिंकणार आहे आणि स्वतः लढणार आणि जिंकणार सुद्धा. जानकी म्हणते वेडेपणा करू नको आणि भावनेच्या भरात कुठलाच निर्णय घेऊ नको. तुला आधीच टेन्शन आहे आणि अजून तर तू त्रास करून घेतला. तुला जर काय झालं तर काय करायचंय? वहिनी मला काही होत नसतं, मी फुल अँड फायनल ही केस लढणार म्हणजे लढणार. आता सौमित्र केस लढत नाहीये तर अवंतिका केस लढणार असते आणि जिंकून दाखवणार असते. जानकी खूप समजावते पण ती काय ऐकायला तयार नसते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. बरे आणि अवंतिका बोलत असता सौमित्र येतो आणि अवंतिकाला ओढत नेतो. एखादी गोष्ट नाही करायची म्हटलं की ती मुद्दाम करते का अवंतिका? हे सगळं तुझ्यापेक्षा जास्त कळतं का तुला? नाही लढायची म्हटल्यावर नाही लढायची. तुझ्यापेक्षा जास्त कळतं का कमी कळतं हा प्रश्नच नाहीये. सौमित्र केस मी लढणार म्हणजे लढणार. एवढी स्वार्थी मी नक्कीच नाहीये. वेळ आल्यावर पळून जायचं हे मला जमणार नाहीये. जे होईल ते होईल, मी हरेल किंवा जिंकेन, पण मी केस लढणार म्हणजे लढणार. शरुताईला न्याय मिळवून देण्यासाठी ऍटलिस्ट मी काहीतरी प्रयत्न केला, ह्याचं समाधान तरी राहील ना. त्यामुळे मी ही केस लढणार आहे. अवंतिका बासा आणि कानामागे द्यायला लागलेलं असतं सौमित्र. जानकी येते आणि हात पकडते. आजपर्यंत अवंतिका असं कधीच वागली नव्हती, पण तुझ्यामुळे वागायला लागले, तुझ्यामुळे माझ्या विरोधात जाऊन बोलायला लागली, फक्त आणि फक्त जानकी वहिनी तुझ्यामुळे. सौमित्र सगळ्यांनाच आता ब्लेम करत सुटलेला असतो आणि सगळ्यांवरच चिडचिड करत असतो. मित्र म्हणतो जानकी वहिनी तुझ्या समोरच सांगतो, तुझ्या मर्जीने तुला जर वागायचं असेल तर अवंतिका तुझा आणि माझा काही एक संबंध नाही असं बोललेलं असतं सौमित्र आणि रागारागाने निघून जातो. मित्रांनो बघू आता. सौमित्र अवंतिकाला म्हटलं की तुझा आणि माझा काहीच संबंध नाहीये. यावर जानकी काय करणार आणि कसं त्यांच्यातलं जे भांडण आहे ते मिटवणार हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.